हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त अशी मखाण्याची खीर पाहणार आहोत। एकदम पटकनी होते आणि अतिशय चविष्ट लागते खायला आणि अतिशय पौष्टिक आहे। हे कोणत्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही बनवू शकता या अशी पण बनवून खाऊ शकता। त्यासाठी ही 1 वाटी मी हे मखाना घेतले। आता हे थोडे वातळ आहेत तर आपल्याला थोडेसे हे फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 नाहीतर 3 चम्मच साजूक तूप घालूया। तूप वितळले की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर थोडेसे काजू, थोडे बदाम आणि मध्यम गॅसवरती कंटिन्यू अशी फिरून घेऊ। आणि याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला मखाने पण फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे 2-3 मिनिटं फिरून घेतले, काढून घेते। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। पिस्ता या बेदाणे पण घेऊ शकता। आता या उरलेल्या तुपामध्ये आपल्याला ही मखाने घालायचे आहेत आणि ही पण फ्राय करून घ्यायचे आहेत। कंटिन्यू फिरवत राहू। वातळ असतात असे थोडे कुरकुरीत होतील। आता थोड्या टायमानंतर एक तोडून बघू। हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले। हे 2-3 मिनिटं फिरून घेतलं। यातले अर्धे आपल्याला खीरमध्ये घालायचे आहेत असे सगळे आणि अर्धे मिक्सरमधून काढून घेऊया। आता हे काढून घेते एका भांड्यात। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला हे काजू, बदाम आणि यातले अर्धे मखाने घालायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून अशी पावडर करून घ्यायची आहे। आता याची अशी पावडर करून घेतली। हे बघा मस्त असं बारीक करून घ्यायचं। आता 1 लिटर दूध घेतलं। तुम्ही देवाच्या पूजेसाठी ही खीर बनवत असाल तर गाईचं दूध घ्यायचं। अशीच खायला बनवत असाल कोणत्याही सणातिवाराला तर म्हशीचं घेतलं तरी चालेल। आता हे कंटिन्यू फिरवत राहू। गॅस वाढवून घेतली मी थोडीशी, लवकर दूध गरम होईल। आता यामध्ये जे मिक्सरमधून काढलेलं मखाने आणि काजू बदामची हे पावडर हे घालूया आणि हे पण कंटिन्यू असे फिरून घेऊ। याच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजे। कढईच्या साईडला लागलेली मस्त अशी मलाई राहते ते पण अशी काढून घ्यायची आणि कंटिन्यू फिरवायचं। कढईच्या तळ्याला चिटकले नाही पाहिजे। आणि दूध शिजलं की जे खीर आहे ते पण खायला मस्त लागते। तर जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरवत राहू। आता थोड्या टायमानंतर हे 1 वाटी साखर घेतली। जास्त गोड खात असाल तर जास्त घ्यायची, पण एवढ्या दुधाला परफेक्ट आहे। आणि हे जे फ्राय केलेले मखाने हे पण दिले टाकून। आता यामध्ये थोडीशी वेलायची कुटून घेतली हे घालते आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते। 1 चम्मच साजूक तूप घेतलं हे पण टाकते। तुम्ही केव्हा पण हे अशी बनवून खाऊ शकता, सणातिवाराला पण आणि जन्माष्टमीला पण तुम्ही हे प्रसादासाठी ही खीर बनवू शकता। आता 7-8 मिनिटं कंटिन्यू मस्त हे दूध मस्त शिजू दिलं आणि खीर पण छान झाली आहे। अशी मस्त अशी घटघट झाली आणि थंडी झाली की हे आणखी घट्ट होती। आता थोड्या टायमाने ही गॅस बंद करते मी आणि मस्त खीर झाली आहे आपली मखाण्याची तयार। काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी होते आणि खायला घरामध्ये सर्वांनाच आवडेल। कोणत्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही हा प्रसाद म्हणून ही खीर बनवू शकता। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून माझा या मखाना खीरचा व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच। आता मस्त हे बाउलमध्ये काढून घेतली। आता याच्यावरती थोडे सजावटीसाठी थोडेसे बदाम आणि पिस्ता बारीक कट करून घेतला आहे हा टाकते। आणि नक्की या पद्धतीने ही खीर बनवून बघा। कोणत्याही पूजेसाठी बनवा, प्रसाद म्हणून लवकर होऊन जाईल, काहीच वेळ लागत नाही। मस्त, बाय।